गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर लगतच्या मारळ परिसरात एक धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणातून झालेल्या वादातून मुलीच्या मामाची हत्या करण्यात आली आहे। टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपक डांगे यांनी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती। हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईला पोलीस ठाण्यात तक्रार करायला सांगण्यात आलं। हीच बाब आरोपी दीपक डांगे याच्या जिव्हारी लागली। याच रागातून त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून मुलीच्या मामा रवींद्र आहिरे यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यात रवींद्र आहिरे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासात दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।